चला झाला अभ्यास. हाय काय नाही काय गोच अभ्यासाच्या नावानं भाऊ करतात. काय ग झाला ना अभ्यास? झाला ना मग आता कुणाचं करती? माझा मग या आधी तुझा आधूच काय आदूला लिहायचा कंटाळा येतो ना आणि मास्तर एवढं लिहायला देतात. करून घेते त्याच्याकडून नंतर पाठ. नक्की जादूचं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य असणार आहे. त्याला तुझ्यासारखी जीव लावणारी मैत्रीण मिळाली. होय झाले खरं तसं. ए तू कुठे चालली? दवाखान्यात येते का तू? ए इंजेक्शन देतील ना मला. अगं तुला कशाला इंजेक्शन देतील? आईला औषध आणायला चालले. चल तू. ए औषधाने कुठे दवाखान्यात जातात का? तिथं गोळ्याने औषधाचा वास येतो. असं का? तिथं गारीगारचं दुकान आहे बाबा शेजारी. हा तेच म्हणलं एकटी नको जाऊ. तुला अंधाराची भीती वाटल. मी येते सोबत. थांब 2 मिनिटात आले. ते गारेगारचं विसरू नको तू. हो. व्यंकू भाऊजी, तुम्ही मला म्हणालात विचार करा. तेव्हापासून मी विचार करते आणि माझ्या लक्षात आलं का आपला प्रॉब्लेम ती हिंदी नाहीच आहे. माझा मेन प्रॉब्लेम तुम्ही आहात. कारण माझ्या नवऱ्याची हक्काची गादी तुम्ही हिरावून घेतली. खरंय तुमचं म्हणणं. ती भित्तीवरची पोरगी काय करणार? हे इंदी नावाचं भूत तुम्ही माझ्या मानगुटीवरती बसवलंय आणि वरनं मला शाजोगपणे सल्ले देताय. माझ्या आतमध्ये सगळी गरळ भरली आहे, ऍसिड भरलंय म्हणताय ना? पाच तुम त्या ऍसिड कसाळा आग लावते ती. ए असं डोकायचं नाही. डॉक्टर नाही आहेत, ते उद्या येतील. हो. डॉक्टर नाहीत तर मग आपण इथे का थांबलोय? अगं ते पराग आहेत ना, डॉक्टरांना एवढेच लय हुशार आहेत बघ ते. आले बघ ते. हेच का हुशार डॉक्टर? हो. आणि या कोण? त्या हुशार इंद्रायणी का? हो मी सांगितलं तुमचं. हा? तुम्हाला ना असा मोठा आवडच दिला पाहिजे. हा? मला काय हरकत नाही, पण कोणत्या कामासाठी देणार आवड? कॉन्फिडन्स म्हणजे अहो तुम्ही नाही का ते यांच्या आईंना ते मदत केली ना कामाला. म्हणजे असं ते हौदात दानादन अशा 100 घागरे म्हणजे कमालच आहे. डाऊटच नाही, तुम्ही लय कमाल काम केलंय. मीच नाही, आमची टीम आहे. लय फायर आहे. पायर आईंचा पाय बरा आहे ना? हो म्हणजे दुखतोय अजून.
दुखल जरा या गोळ्या दुपारी जेवल्यानंतर एकदा, संध्याकाळी जेवल्यानंतर एकदा, अशा 2 वेळेस द्यायच्या. चालेल. हालेप सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा पायाला लावायला सांगा. एकदम 2-3 दिवसात बरं होऊन जाईल. येते. थँक्यू. थँक्यू कशाला. येते. निघायचं का? म्हणजे औषध गोळ्या मिळाल्यात, आता जायचं. हो. येते. नारायणी ते गंधार रेगेंचं अरण्यातील खून पुस्तक मिळालं. खरंच? अहो कधीपासून शोधत होते मी ते. खूप सस्पेन्सफुल आहे ना ते. लय सस्पेन्सफुल आहे. मला खूप आवडतं ते माहिती. तुमच्यासाठीच तर आणलं ना. माझ्यासाठी आणलंय तुम्ही? लय मेहनत लागली पण आणलं. देताय ना? तुम्हाला द्यायलाच आणलं होतं. थँक्यू. लगेच देतो. हो. तुमच्यासाठी तर आणलं. सारखं सारखं तेच काय बोलताय? द्या की ते पुस्तक. हा हा हो. असं नाही बोलायचं. हा ते हुशार आहे ना. अरण्यातील खून गंधार रेगे. थँक्यू. काय लय सस्पेन्सफुल आहे. तुम्ही वाचलत का? नाही म्हणजे तुमचं वाचून झालं की मी वाचन ना. बरं ठीक आहे, मी लवकर आणून देते. लवकर आणून द्या. तुम्हीच आणून द्या. वाट बघेल. अहो ते घरी जाणार, पुस्तक वाचणार, मग इकडे येणार. त्याला घरी जाऊ तर द्या. तेच बोलत होतो मी. तुम्ही जा मग वाचून आणून द्या. तेच बोलत होतो. येते. या. छान आहे. शकू, हा? मला तुला काहीतरी सांगायचंय. बोला की. आपण त्या दिवशी त्या पोथ्या आवरत बसलो होतो ना, आणि त्यावेळेला आपल्याला तो थांब जरा. दार का लावलं? त्या दिवशी आपण सगळ्या पोथ्या आवरत बसलो होतो आणि आपल्याला तो 7/12चा कागद मिळाला होता. हा. तो घेऊन मी जांभळे वकिलांकडे गेलो होतो. बर. तो कागद बघितल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की सोपानरावांच्या म्हणजे आपली इंदू आहे ना, तिच्या वडिलांच्या नावावर कुठंतरी जमीन आहे. काय सांगताय? कुठे आहे ही जमीन आणि किती आहे? काय झालंय ते मला असं म्हणाले की तो कागद खूप जीर्ण झालाय. त्याच्यावरचा सर्वे नंबर वगैरे जो असतो ना, तो नीटसा दिसत नाही. ते म्हणाले की तू कागद घेऊन ते तलाठी कार्यालयात जाणार आहेत आणि 2 दिवसात सगळी सविस्तर माहिती मिळवणार आहेत. बरं झालं बाई. पण याचा अर्थ इंदूच्या वडिलांच्या नावावर जमिनी म्हणजे ती जमीन इंदूची होणार. हो, आता तरी असं म्हणायला हरकत नाही. कोण आहे? कोण आहे? मला वाटतंय किचन मध्ये मांजर आली असेल. खिडकी उघडीच राहिली माझ्याकडनं.
मी बघून येते. धर्मळ्या घरी सोड ना मला घर आलं. अरे घर आलं. वय वय दमन दमन. धर्मळ्या किती वाजले बघ रे. 12:05 कमी. गोपाळ शेठ आता तुमची भेट. चल. ते जरा आलं माझ्या लक्षात. अरे झाडाला येतात कळ्या. अंताजीचा आवडता तारपाळ्या. वा 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 वा. शंकर अरे सुटेच नाहीत. ठीक आहे पण तरमळ्या पैसा येतो जातो पण आशीर्वाद हा लाख मोलाचा असतो. तो राहतो. गाडी पार्क कर आणि चालत चालत जा बाळा. पैसे नाही पण पेट्रोल चोरू नको. हॅलो हॅलो आनंदीबाई. माय डिअर आनंदी. आधी सांगितलं असतं ना असला पराक्रम गाजवून येणार आहे तर ववाळणीचं ताट तयार ठेवलं असतं मी. आज मला ओवाळायचंच नाहीये. ज्याला ओवाळायचंय तो सेलिब्रिटी कुठे आहे. गोपाळ. अरे गोपाळ. हळ पोरं झोपली. समजे लोक झोपले. झोपले. झोपायचं नाही कोणी. नारायणी शकुंतला व्यंकट अधोक्षर किती लोक आहेत आपल्या घरात. हात चला जेवायला वाढते. चला वरती. थांब आज मला नाही काही बोलायचं. उठा उठा सकाळ झाली. बर्थडे सेलिब्रेशनची वेळ आली. अरे माझ्या गोप्या गोप्या तुझ्यामुळं गोष्टी झाल्या सोप्या. माय लकी पर्सन. मुबारक हो मुबारक हो मुबारक हो. आज बर्थडे है तुम्हारा. केक काटो हमारा. केक दादा डोंट वरी. एगलेस है. बाबा कोणता फ्लेवर आहे. मँगो. गोपाळ दादासाठी खास मँगोल आहे. कसं कॉमेडी करते रे तू. तुला आवडते ना. बस. माझ्यासाठी केक मागवलाय. हा. तुला खरंच माझा वाढदिवस लक्षात होता. सवाल. अरे काळजाचा तुकडा आणि हुकमी यक्का आहे तो. 12 ने 13. मैं 13 तू मेरा. अरे गोप्या जेव्हा तुझा जन्म झाला होता ना तेव्हा अशी हँड रम्मी लागली होती 7 वेळा सलग अशी ठाक ठाक ठाक. नारायणी आदो सजा. अरे भाई का बर्थडे आज. लाइटिंग लगाओ डीजे लावा गाणी लावा. एन्जॉय करा एन्जॉय करा. अरे बाई बाई गोप्याचा बर्थडेचा त्याचा पिसारा फुलला. ए नारायणी आज चला चला केक कापायला. सूर्य आहे ना. घाई करा घाई करा. अरे पडाल. अरे पडू दे.
गिरने दो, बर्थडे है. दादा जरा सगळं वेळेत आवरून घेऊया. काय रात्र पण खूप झाली. हा केक काही लवकर कापून घेऊ म्हणजे पोरांना झोपता येईल. अरे झोपण्यासाठी झोपे आहे ना. मी गोपाळसाठी केक आणलाय. तू तुझ्या मुलासाठी काय कर. मी उद्या त्याला विठुरायाच्या मंदिरात घेऊन जाणार आहे. गोपाळ 13 वर्षाचा झालाय. उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा दिवस आहे. आणि माझ्याही. उद्या मी गोपाळला एक विशेष भेट देणार आहे. उद्या कल करे सो आज, आज करे सो अब. ये अदो शाज. काडीपेटी आणते तर मीच आणते. इस नाचीज के पास है माचीज. हाँ हाँ हाँ. Yes. ए गोप्या. गोपाळ शेठ. अरे मी भरवायचं राहिलंच ना तुला केक. खा 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 असं. कशी मजा आली ना गोप्या.
खरं सांगू का काका, हा. मला पण असं लय वाटायचं रे की आपला पण वाढदिवस असं रात्री 12 वाजता एकदम असा केक बी काढून झाला पाहिजे. पण तुझ्यामुळे माझा ड्रीम पूर्ण झाला. मला लय आवडतो रे तू. आणि केक काय भारी आणलाय काका, लय आवडला मला. अरे सगळ्यात भारी तर हा माझा पुतण्या आहे, काळजाचा तुकडा माझा गोप्या. आह. व्यंकट, असा रागाने बघू नको. हा केक त्या पैशातून आणला नाही बर का. हा. मला माहितीये दादा, तू गोपाळच्या बाबतीत असं कधीही करणार नाहीस. कारण गोपाळ जितका माझा आहे ना, त्यापेक्षा काकणभर जास्त तो तुझाही आहे. मला माहितीये तुझा त्याच्यावर किती जीव येते. गोप्या 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 जे कर